आता महाराष्ट्रातल्या तरुणांचा संयम सुटलाय। मराठवाड्यातल्या छत्रपती संभाजीनगरमधून तरुणाईनं एल्गार पुकारलाय। कारण काय तर परीक्षांमधला घोळ। आधी नीट नंतर टीईटीचा पेपर फुटला, एमपीएससी रखडली। या विषयाला वाचा फोडण्यासाठी महाराष्ट्रातील त्रिदेव एकाच मंचावर येऊन या आंदोलनाचं नेतृत्व करतायत। छत्रपती संभाजीनगरमध्ये पवार, कांगणे, दीपके हे त्रिदेव का उतरलेत रस्त्यावर? तरुणाईनं सरकार विरोधात का पुकारला एल्गार? पाहुयात यावरचा हा स्पेशल रिपोर्ट। पवार, कांगणे, दीपके त्रिदेव उतरले रस्त्यावर, टीईटी एमपीएससी नीटचा घोळ, मराठवाड्यात तरुणाईचा एल्गार। नमस्कार, मी संदीप आणि तुम्ही पाहता एलएस मराठी। राजकारणातला तरुण चेहरा रोहित पवार, एमपीएससीचे गुरु विठ्ठल कांगणे सर आणि गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या कॉकरोचेसना एकत्रित करून आंदोलनाचा नवा चेहरा बनलेले अभिजित दीपके हे तिघेजण एकाच मंचावर का आलेत? नेमकं प्रकरण आहे तरी काय? चला समजून घेऊ। टीईटी एमपीएससी नीटचा घोळ, तरुणाईचा एल्गार। टीईटी पेपर फुटी, शिक्षक पात्रता परीक्षा, हजारो पोरांचं भविष्य टांगणीला, पेपर फुटला, रोष उसळला। नीटचा घोळ, वैद्यकीय प्रवेश परीक्षेत घोटाळा, त्यामुळे शिक्षणाच्या कंपनीकरणावर प्रश्न। दिल्लीच्या जंतर मंतरवर सोनम वांगचुक यांचं आंदोलन सुरू। एमपीएससी आणि स्पर्धा परीक्षा पेपर फुटी, निकालाला विलंब, भरती नाही, पोरांची 2 ते 3 वर्षे वाया। थोडक्यात काय तर अभ्यास करणाऱ्याला शिक्षा, सेटिंग करणाऱ्याला नोकरी। म्हणूनच मराठवाड्यातून रोष उसळलाय। आता रोहित पवार, विठ्ठल कांगणे, अभिजित दीपके हे तिघे एकत्र का आले? चला तेही समजून घेऊ। त्रिदेव एकत्र का आले? आमदार रोहित पवार, शरद पवार गट। रोहित पवारांनी आधी शेतकरी कर्जमाफीसाठी आंदोलन केलं, आता विद्यार्थ्यांचा आवाज बनून शिक्षण व्यवस्थेतील प्रश्नाला हात घातला। टीईटी, नीट, एमपीएससी सर्वांची सीबीआय चौकशी करून दोषींवर मकोका लावण्याची मागणी त्यांनी लावून धरली आहे। विठ्ठल कांगणे सर, एमपीएससीचे गुरु। कांगणे सरांकडे हजारो एमपीएससी विद्यार्थी त्यांच्याकडे शिकतात। आम्ही अभ्यास शिकवतो, पण पेपरच फुटत असेल तर आम्ही काय करणार, असं म्हणत विद्यार्थ्यांचा रोष रस्त्यावर आणण्यासाठी ते स्वतःच रस्त्यावर उतरले। अभिजित दीपके, कॉकरोच जनता पार्टी। दीपके यांनी नीट पेपर फुटी विरोधात देशभरात आंदोलन केलं। रोहित पवारांच्या टीईटी आंदोलनात आम्ही सहभागी होणार असल्याचं त्यांनी एक्सवर जाहीर केलं। आणि टीईटी, नीट, एमपीएससीचा हा सगळा विषय एकच आहे असं म्हणत तेही रस्त्यावर उतरले। या तिघांचं कॉमन सूत्र म्हणजे राजकारण बाजूला, विद्यार्थी पहिल्यांदा। यांच्या नेतृत्वाखाली मराठवाड्यातून एल्गार पुकारला तर गेलाय, पण आता पुढं काय? मराठवाड्यात याआधी इतकं मोठं आंदोलन कधीही झालं नव्हतं, पण आता शेतकरी आणि तरुण हे दोन्ही मुद्दे एकत्र आलेत। या सर्वांच्या एकच मागण्या आहेत: दोषींवर कठोर कारवाई, सर्व परीक्षा पारदर्शक पद्धतीनं आणि नोकर भरती वेळेवर। सरकार म्हणते एसआयटी चौकशी सुरू आहे, पण विद्यार्थी म्हणतात आश्वासनं बस झाली, आता कृती पाहिजे। 7 दिवसात निर्णय नाही झाला तर राज्यव्यापी आंदोलन करणार। आता जाता जाता अत्यंत महत्वाचं, टीईटी, नीट, एमपीएससीच्या एका पोरामागं संपूर्ण कुटुंब परीक्षेला बसलेलं असतं। पोरांच्या स्वप्नाशी आई वडिलांची स्वप्न जोडलेली असतात, कारण त्यांनी पोटाला चिमटा काढून पैन पै जोडून ऐनवेळी शेत विकून पोराची फी भरलेली असते। ते स्वप्न या पेपर फुटीमुळे मोडत असेल तर त्यांनी का पाहायची स्वप्न? तुम्हाला काय वाटतं? व्हा व्यक्त आणि पाहत रहा एलएस मराठी फक्त।